नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण बघणार आहोत पूर्णांक संख्या या भागावर प्रत्येक स्पर्धा परीक्षेला प्रश्न विचारला जातो बघा. स्कॉलरशिप असो, नवोदय असो, NMMS असो, त्यानंतर पोलीस भरती असो, TET असो, CTET असो, टेट असो, कोणतीही परीक्षा द्या या भागावर प्रश्न विचारला जातो. पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय बघा, ज्या संख्या ज्यामध्ये आता लक्षात घ्या, पूर्णांक संख्यामध्ये याच्यामध्ये कोणत्या कोणत्या संख्या येतात. इंटिजर ह्या कॅपिटल आय ने दाखवल्या जातात बघा. याच्यामध्ये संख्या कुठून कुठपर्यंत असतात. पूर्णांक संख्याची रेंज असते -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी. म्हणजे बघा -इन्फिनिटी ते +इन्फिनिटीच्या मध्ये पूर्णांक संख्या असतात. मग आता ह्यांचा सेट कॅपिटल आय ने दाखवला जातो. आता बघा -3 -2 -1 0 1 2 3. आता हा झाला पूर्णांक संख्यांचा संच बघा. आपण तो कॅपिटल आय ने दाखवला. याच्यामध्ये कोणत्या कोणत्या संख्या आल्या लक्षात घ्या. याच्यामध्ये निगेटिव्ह नंबर आहेत, पॉझिटिव्ह नंबर आहे आणि 0 पण आहे. मग बघा लक्षात घ्या, आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या संख्या आल्यात. ऋण संख्या, त्यानंतर धन संख्या, ऋण संख्या, धन संख्या आणि शून्य. बघा ऋण संख्या, धन संख्या आणि शून्य एवढ्या संख्या याच्यामध्ये येतात. मग ऋण संख्या म्हणजे निगेटिव्ह नंबर मायनस चिन्हाने दाखवल्या जातात, धन संख्या त्यांच्या समोर प्लस चिन्ह असतं आणि शून्य. या तिघांनी मिळून कोणत्या संख्या तयार होतात तर पूर्णांक संख्या तयार होतात, या तिघांनी मिळून. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या बघा, तुम्हाला नंबर लाईन माहिती आहे, संख्या रेषा. आता एक संख्या रेषा आहे नंबर लाईन. या नंबर लाईनवर आपण जर का बघितलं इथं 0 असतो. जसं जसं मी इकडच्या साईडला पुढं पुढं जाईल तसं तसं संख्या काय होतात, वाढत जातात, ग्रेटर होत जातात, मोठ्या होत जातात. मोठ्या होत जातात. आणि जसं जसं मी या साईडला येईल तसं तसं संख्या लहान होत जातात. बघा पुढं पुढं जसं गेलो आपण तर नंबर वाढत जातो आणि जसं जसं इकडं आलो तसं तसं काय होतं, संख्या लहान होत जाते. मग याच्यावरून आपल्याला काय सांगता येईल, जर आपण उजव्या बाजूला वाढत गेलो तर संख्या मोठी होत जाती आणि डाव्या बाजूला संख्या लहान होत जाती. मग आता इथं एक गोष्ट क्लिअर करा, जर याच्यामध्ये तुम्हाला म्हणलं मी सगळ्यात मोठी धनपूर्णांक संख्या कोणती, सगळ्यात मोठी धनपूर्णांक संख्या सांगता येईल का बघा. या साईडला संख्या वाढत जातात, या साईडला संख्या लहान होत जातात. सगळ्यात मोठी धनपूर्णांक संख्या विचारली तुम्हाला तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल सगळ्यात मोठी धनपूर्णांक संख्या आपण सांगू शकत नाही किंवा सांगता येत नाही. सगळ्यात मोठी, सर्वात मोठी धनपूर्णांक संख्या. बघा याचं उत्तर आपल्याला सांगता येत नाही. फिक्स उत्तर नाही आपल्या याच्याकडे. त्यानंतर याच्यावर दुसरा प्रश्न येतो धनपूर्णांक संख्यावर. सर्वात लहान धनपूर्णांक संख्या. याचं उत्तर आहे 1. बघा सर्वात लहान सांगू शकता तुम्ही 1, पण सर्वात मोठी धनपूर्णांक संख्या त्याचं उत्तर आपल्याला सांगता येत नाही, आपण सांगू शकत नाही. त्यानंतर बघा इकडच्या आपण ऋण संख्येकडे आलो तर याच्यामध्ये एक पॉईंट गृहीत धरता येतं, आपल्याला सांगता येतं याच्यावरून. बघा लेफ्ट साईडला आपण जसं जसं या साईडला जाऊ तसं तसं संख्या काय होतात, लहान होत जातात. मग लक्षात घ्या प्रश्न काय आपला, सर्वात मोठी ऋणपूर्णांक संख्या. सर्वात मोठी ऋणपूर्णांक संख्या, सगळ्यात मोठी शून्याच्या जवळची ती सगळ्यात
मोठी असते ती कोणती आहे बघा, -1. आणि याच्यात आणखीन एक सांगता येतं आपल्याला, सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या. सर्वात लहान मात्र आपल्याला सांगता येत नाही. जसं जसं आपण या साईडला येऊ तसं तसं संख्या लहान होत जातात. म्हणजे आपल्याला सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या सांगता येत नाही. आपण त्याचं उत्तर सांगू शकत नाही. बघा, याच्यामध्ये बेसिकमध्ये संख्या रेषेवर हे प्रश्न आपल्याला कधी पण विचारला जाऊ शकतं. नंबर लाईनवर किंवा संख्या रेषेवर तुम्हाला विचारला जाऊ शकतो. इथं न्यूट्रल असतो 0. मग इथं तुम्हाला इकडे आपण आलो संख्या वाढत जातात, इकडे गेलो संख्या लहान होत जातात. इथं मात्र आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. या 4 पैकी कोणताही प्रश्न आपल्याला विचारला जाईल, त्याचं उत्तर आपल्याला बेसिकमध्ये सांगता आलं पाहिजे. आता याचा सेट आपण पाहिला, याचा संच देखील पाहिला. आता लक्षात घ्या, याचा सेट थोडासा तुमच्या समोर मांडतो मी. त्याच्यावरून आपल्याला काय सांगता येईल बघा, -3, -2, -1, 0, 1, 2, 3. आता जर मी इथून इकडे विचार केला तर इथून 1 पासून नॅचरल नंबर सुरू होतात. जर मी 0 पासून विचार केला पुढं तर होल नंबर सुरू होतात. आणि हा जो इंटिजर आहे आय म्हणजेच काय, आपला पूर्णांक संख्यांचा संच. मग याच्यामध्ये आपल्याला कोणती गोष्ट क्लिअर करता येईल बघा, n याच्यामध्ये नॅचरल नंबरचे काही घटक प्रेझेंट आहेत. नॅचरल नंबर कुठून सुरुवात होतो तर नॅचरल नंबरची स्टार्टिंग 1 पासून होते आणि सगळ्यात मोठा आपल्याला सांगता येत नाही. त्यानंतर होल नंबरची स्टार्टिंग 0 पासून होते आणि सगळ्यात मोठं आपण सांगू शकत नाही. मग आता हे दोन्ही पण आय मध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे आपल्याला काय सांगता येतं, याच्यावरून आपल्याला काय सांगता येतं, नॅचरल नंबरचा संच, नैसर्गिक संख्यांचा संच हा कुणाचा उपसंच आहे, इंटिजर पूर्णांक संख्यांच्या संचाचा उपसंच आहे. आणि आणखीन एक गोष्ट काय सांगता येते आपल्याला, पूर्ण संख्यांचा संच हा पूर्णांक संख्यांच्या संचाचा उपसंच आहे. यामध्ये ह्या 2 गोष्टी आपल्याला परीक्षेमध्ये कधीही विचारल्या जाऊ शकतात. कोणत्याही परीक्षेला यावर प्रश्न तुम्हाला विचारल्या जाऊ शकतो. काय बघा, नैसर्गिक संख्यांचा संच हा पूर्णांक संख्यांच्या संचाचा उपसंच आहे. आणि दुसरी गोष्ट, पूर्ण संख्यांचा संच हा पूर्णांक संख्यांच्या संचाचा उपसंच आहे. ह्या 2 गोष्टी इथं आपल्याला याच्यामध्ये विचारल्या जाऊ शकतात. बघा, याला लक्षात. तर एवढं आपल्याला पूर्णांक संख्याच्या संचामध्ये होतं. याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट क्लिअर करा, याच्यामध्ये आपण गणितीय कोणत्या क्रिया करू शकतो तर याच्यामध्ये आपण गणिताच्या सगळ्याच क्रिया करू शकतो. सारख्या नंबरची वजाबाकी करू शकतो, त्याचं उत्तर 0 याच्यामध्ये आहे. लहान संख्येमधून मोठी संख्या आपण वजा केली, समजा बघा लक्षात घ्या, मी इथं 8 घेतलं आणि इकडे 10 घेतलं, ह्या दोघांची वजाबाकी होते. 1 प्लस आहे 1 मायनस आहे, वजाबाकी आणि वजाबाकी झाली तर उत्तर -2 येतं. आणि -2 हे आपल्या पूर्णांक संख्याच्या संचामध्ये आहे. म्हणून ही क्रिया आपल्या पूर्णांक संख्याच्या संचाच्या संचामध्ये आपण करू शकतो. त्यानंतर सारख्या नंबरची वजाबाकी केली, 8 + 8 उत्तर 0 येतं. ही देखील क्रिया आपण पूर्णांक संख्याच्या संचामध्ये करू शकतो. त्यानंतर म्हणजे सगळ्याच गणितीय क्रिया आपण याच्यामध्ये करू शकतो. म्हणून हा संच तुम्हाला शिकण्यासाठी म्हणजे इंटिजर थोडंसं मुलांना अवघड जाते. पूर्णांक संख्या नेमकं म्हणजे काय कळत नाही. त्यामुळं आपण आज याच्यावरचं पूर्ण बेसिक मी तुमच्या समोर मांडलेलं आहे. ओके, चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आता आपण त्रिकोणी संख्या हा पाठ बघणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलचं बेलचं बटन दाबा, जेणेकरून पुढचा व्हिडिओची अपडेट तुम्हाला कळेल. ओके, थांबू आपण, भेटू पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.